छावा चित्रपटाच्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरची लढाई दाखवली। बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यात औरंगजेबाने खजिन्याचं भंडार ठेवलं होतं हे अगदी चित्रपटाच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच दिसून येतं। छत्रपती संभाजी महाराज आपल्या मावळ्यांसह बुऱ्हाणपूरवर आक्रमण करतात आणि हाच सगळा खजिना घेऊन जातात, हेही आपण चित्रपटात पाहिलं। एकूण काय तर छावा चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मुघलांचा आणि मराठ्यांच्या संघर्षाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला। मात्र हे सगळं पाहत असतानाच आणखीन एक मुद्दा चर्चेत आला आणि तो म्हणजे खजिन्याचा। बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यामध्ये औरंगजेबाचा मुघलकालीन खजिना आहे ही बातमी छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतक्या वाऱ्याच्या वेगाने पसरली की रात्रीच्या अंधारात सोन्याचा खजिना शोधण्यासाठी लोकांनी अगदी हातात मेटल डिटेक्टर, फावडे, टॉर्च घेऊन बुऱ्हाणपूरच्या असिरगड किल्ल्याकडे धाव घेतली। पण खरोखरच या असिरगड किल्ल्यावर खजिना आहे का, असला तर त्याचं स्वरूप काय आणि एकूणच बुऱ्हाणपूरचा हा मुघलकालीन जो किल्ला होता या असिरगड किल्ल्याची कहाणी काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी आणि आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत लोकसत्ताच्या रिसर्च डेस्कच्या डॉक्टर शमिका सरवणकर। नमस्कार। तर सगळ्यात पहिला प्रश्न, छावा चित्रपटानंतर जो असिरगड किल्ला जो चर्चेत आलेला आहे, मग भले तो खजिन्याच्या माध्यमातून असे ना किंवा औरंगजेबाच्या माध्यमातून असे ना, या असिरगड किल्ल्याचं महत्व नेमकं काय आहे? बरं, आपल्याला माहितीये भारत असो किंवा महाराष्ट्राचा आपण विचार सध्या करतोय, आपल्याकडे बरेच गड किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांचा जो उपयोग आहे तो डिफेन्ससाठी केला गेलाय। तसाच असिरगड जो आहे तो सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्या किल्ल्याचा सुद्धा वापर याच कारणासाठी झाला। पण आपल्याकडे काही असे किल्ले आहेत की ते अजिंक्य होते, म्हणजे ते कोणी जिंकलेले नव्हते आणि त्या किल्ल्यांच्या यादीमध्ये ना आपल्याला हा असिरगड किल्ला जो आहे तो आपल्याला दिसतो इतिहासामध्ये होता। पण हे कधीपर्यंत तर मुघलांचा काळ किंवा इस्लामी आक्रमण ज्याला आपण म्हणतो किंवा काय आता त्याला म्हणू, इस्लामिकच हा शब्द योग्य आहे, ते आक्रमण झालं आणि त्यानंतर मग हा किल्ला जो आहे तो मुघलांच्या ताब्यात गेला। तर ह्या किल्ल्याचं महत्व काय तर उत्तरेकडून दख्खन मध्ये आपल्याला जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावरती हा किल्ला आहे, म्हणून ह्या किल्ल्याला आहे ना दख्खनची किल्ली असं म्हटलं जातं। आणि आपण जर त्या काळच्या ना दस्तऐवजांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये बघितलं तर जे काही मुघल जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये बाब ए दख्खन किंवा किलोदे दख्खन असे शब्द आपल्याला सापडतात या किल्ल्यासाठी। म्हणजे काय तर दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी जो महत्वाचा पॉइंट आहे, टप्पा आहे, तो टप्पा। आणि त्याचमुळे मुघलांसाठी आहे ना या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्व होतं। हे झालं एक। दुसरं असं की आहे ना एक नासिर शाह म्हणून होता, त्यांनी हा किल्ला आहे ना काबीज केलाय। आता हा मुघलांनी बांधलाय का किल्ला किंवा दुसऱ्या इतर कोणी परकीय आक्रमकांनी हा किल्ला बांधलाय का, तर तसं नाही। आता भारताचा ज्या वेळेला आपण संपूर्ण विचार करतो ना तर आपल्याकडे प्रांतागणिक इतिहास बदलतो आणि वेगवेगळ्या राजांनी आपल्याकडे राज्य केलंय। त्यातला एक महत्वाचा वंश म्हणजे हैहय राजवंश। आता ह्या हैहय राजवंशामधला एक महत्वाचा किंवा त्यांच्या शेवटच्या कालखंडातला जो एक राजा होता तो म्हणजे आशा अहिर किंवा त्याचा बऱ्याचदा उल्लेख हा अहिर असा म्हणून पण येतो आपल्याकडे। तर हा जो राजा होता ना तो दानशूर राजा म्हणून ना ओळखला जायचा आणि त्याचाच काय म्हणू आपण गैरफायदा जो आहे तो हा नासिर शाह जो आहे त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे तो त्याच्याकडे गेला, म्हणजे आता ह्याच्यात किती खरं खोटं हा वेगळा भाग, पण ज्या काही प्रचलित कथा आहेत त्यानुसार हा जो खान आहे तो त्या राजाकडे गेला। त्याने सांगितलं की मला तुझ्या आश्रयाला यायचंय आणि माझी बायका, मुलं किंवा माझं कुटुंब माझ्याबरोबर असणार। राजा असतो त्याने त्याला परवानगी दिली आणि ज्या वेळेला हा जो नासिर खान आहे तो ज्या वेळेला त्या किल्ल्यामध्ये आला तेव्हा त्याच्या पालखीमध्ये त्याच्या ज्या बेगम होत्या त्याच्या जागी तो सैन्य घेऊन आला आणि कपटाने त्यांनी राजाचा वध केला आणि किल्ला काबीज केला, अशी आपल्याकडे कथा आहे। आणि त्याच्यानंतर तो किल्ला बराच काळ म्हणजे ब्रिटिश येईपर्यंत मुघलांच्याच ताब्यात होता। आता एक लक्षात घ्या की हा जो नासिर खान जो आहे तो फारुकी वंशाचा आहे आणि फारुकी वंश जो आहे त्याने 200 वर्ष खानदेशावरती राज्य केलं आणि राज्य करताना त्यांनी ह्या असिरगडचा जो आहे तो वापर केलेला आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किल्ला किती महत्वाचा आहे। म्हणजे जर तुम्हाला दख्खनमध्ये प्रवेश करायचा आहे किंवा दख्खनवरती राज्य करायचंय तर तुम्हाला ह्या किल्ल्याचं महत्व लक्षात येतं किंवा तो किल्ला तुमच्याकडे असणं किती महत्वाचं आहे हे
तुम्हाला समजेल. खरं तर यातूनच म्हणजे माझा पुढचा प्रश्न हा होता की किल्ला हा महत्वाचा आहेच. औरंगजेबाने हे किल्ल्याचं महत्व अर्थातच ओळखलं असणार, पण एकूणच औरंगजेबाने जर असं म्हणतात की तिथे त्या किल्ल्यामध्ये खजिन्याचं भांडार केलं होतं किंवा असं जर असेल, तर मग औरंगजेबाचं या किल्ल्याशी नेमकं कनेक्शन काय होतं, नातं कसं होतं? आता कसं आहे की मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की ह्या फारुकी वंशाने 200 वर्ष राज्य केलं आणि तो किल्ला त्यांच्याकडे होता. आता हा जो नासिर खान जो आहे त्याचा पुढचा वंशज जो होता बहादूर शहा, ह्याने मुघलांच्या अधिपत्याखाली राहणं आहे ना डावललं. आणि त्याच्यामुळे झालं काय, तर अकबर आणि त्याचा जो मुलगा होता दालियान, ते दोघं इथे चाल करून आले आणि त्यांनी बुऱ्हाणपूर जे आहे ते काबीज केले. ऑब्व्हियसली किल्ला बुऱ्हाणपूरमध्ये आहे, त्यामुळे बुऱ्हाणपूर काबीज केल्यानंतर असीरगड पण हा मुघलांच्या ताब्यात गेला. आणि अकबर हा औरंगजेबाच्या आधी येतो, त्याच्यामुळे ते नंतरही हा किल्ला आणि हा जो प्रदेश आहे तो मुघलांच्या ताब्यात असल्यामुळे आपसुकच तो औरंगजेबाकडे गेला. आणि औरंगजेबाला सुद्धा या जागेचं महत्व मान्य होतं किंवा त्याला ते पटलेलं होतं. आणि त्याच्या सुद्धा आयुष्याचा एक मुख्य उद्देश हा दख्खन प्रदेश काबीज करणं हा होता. सो त्यावेळेला ज्या वेळेला तो दख्खनमध्ये यायचा त्या वेळेला तो या किल्ल्याच्या आश्रयाला राहायचा. सो त्याच्यामुळेच आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीला जे दिसतं की मराठा विरुद्ध मुघल जो संघर्ष दिसतो तो आपल्याला ह्या प्रदेशामध्ये का दिसतो, तर असंही सांगितलं जातं की मुघलांचा जो खजिना जो होता, जी संपत्ती होती ती त्यांनी ह्या किल्ल्याच्या आश्रयाला किंवा संरक्षणासाठी ह्या किल्ल्यामध्ये ठेवली होती. बरोबर, त्यामुळेच कदाचित औरंगजेबाच्या छावण्या त्या प्रांतामध्ये किंवा त्या भागामध्ये जास्त दिसून येत होत्या. आता उल्लेख निघालाच आहे, तुम्हीही म्हणालात की औरंगजेबाने आपला खजिना तिथे ठेवला होता. आताही तीच चर्चा आहे, त्याच्यामुळेच एकूण सगळं जे काही संशोधन लोकांनी हाती घेतलेलं आहे ते सगळं होतंय. खरोखरच हा खजिना अजूनही तिथे असण्याची शक्यता आहे का, किंवा काय नेमकं प्रकरण आहे? खजिना आहे का तिकडे? आता आपल्या लक्षात येतंय की ना चित्रपट आलाय, त्याच्या दृष्टिकोनातनं लोकांनी काय कुदळ फावडे सगळं घेतलंय आणि खजिना शोधतायत. बरोबर. मुळात म्हणजे ना फक्त खजिन्याची वदंता किंवा ना दंतकथा या किल्ल्याशी संदर्भात नाहीये. म्हणजे हे तर सत्य आहे की मराठा मुघल संघर्ष आणि त्याच्यानंतर ज्या काही अफवा निर्माण झाल्या आणि त्यातूनच त्या खजिन्याच्या अफवा पसरल्यात. म्हणजे फक्त चित्रपट कारणीभूत नाही, चित्रपटाने फक्त त्या आठवणींना एक उजाळा दिला. अजून एक जी दंतकथा आहे ती महाभारताशी संबंधित आहे. इव्हन जर तुम्ही महाभारतामध्ये हे राजवंशाचा आपल्याला उल्लेख सुद्धा सापडतो. तर या दंतकथेनुसार काय आहे, तर अश्वत्थामा जो आहे तो दररोज इथे या किल्ल्यावरती येतो. या किल्ल्यावरती एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि तो खुद्द स्वतः येऊन शंकराची पूजा करतो. आता ही दंतकथा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण ह्या जागेचा, ह्या परिसराचा संबंध हा महाभारताशी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे ही एक दंतकथा झाली. आणि किल्ल्याच्या दृष्टिकोनातनं किंवा किल्ल्याच्या अनुषंगाने जी दंतकथा येते म्हणजे खजिना, तर असं आहे की हे पुरातत्वीय स्थळ आहे. आता जे लोकांनी खजिना शोधण्यासाठी मेटल डिटेक्टर वगैरे वापरलं, तर आर्किओलॉजिस्ट वापरतात मेटल डिटेक्टर, कारण जमिनीखाली जी स्थळं गाडली गेली आहेत ती शोधण्यासाठी आपल्याला काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करावा लागतो. पण दरवेळेला हे शक्य नाहीये की आपल्याला काहीतरी सोन्याचा हंडा किंवा सोन्याचा खजिना ना सापडेल. आणि असं काही झालं, असं काही सापडलाच तर तो तुम्हाला सरकारकडे ना सुपूर्द करावा लागतो. बरोबर. आणि जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलात तर तो कायद्याने गुन्हा आहे. हेही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो किल्ला आहे, ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तो आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आणि अशा वेळेला जर लोकांनी अनभिज्ञता आपण म्हणू शकतो किंवा फक्त खजिन्याची ओढ आहे असं आपण म्हणू शकतो, त्या दृष्टिकोनातनं फक्त उत्खनन केलं किंवा खोदून काढलं तर त्या वास्तूला धोका किंवा क्षती पोहोचते आणि तुम्ही तुमचाच वारसा जो आहे तो नष्ट करताय, हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. राहिला म्हणजे मौल्यवान खजिना हा दुसरा मुद्दा, पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तो एक इतिहास आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या लोकांना ऑब्व्हियसली संभाजी महाराज म्हटल्यानंतर एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता छावा चित्रपटाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतातच तो विषय चर्चित आहे की आपला इतिहास म्हणून. तो इतिहासच या किल्ल्याच्या भिंतींमध्ये दडलाय. म्हणजे संभाजी महाराजांचा इतिहास आहे किंवा जो एक राजा आहे तो नामशेष त्याचं नाव गेलंय इतिहासातनं. सो त्या राजाचा पण इतिहास ह्याच भिंतीमध्ये आहे ना, आणि तोच आपला एक वारसा आपण म्हणू शकतो किंवा तो आपला खजिना म्हणू शकतो. सो तो वारसा आणि खजिना आपण जपणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या खजिन्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात की हा जो किल्ला आहे तो अजिंक्य होता, म्हणजे अजिंक्य किल्ल्यांच्या यादीत याचं नाव येतं, पण ब्रिटिश येईपर्यंत किंवा ब्रिटिशांच्या काळापर्यंत. ब्रिटिशांनी या किल्ल्याच्या बाबत नेमकं काय केलं होतं? त्यांनी हा किल्ला जिंकला होता का? ती नेमकी काय स्थिती होती? हो, ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. मुळात म्हणजे आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राच्या बाबतीत आहे ना, एक गोष्ट आहे की ब्रिटिशांचं राज्य पूर्णपणे भारतावरती येण्यापूर्वी त्यांनी हळूहळू सगळेच किल्ले ताब्यात घेतले होते आणि हा शेवटचा किल्ला आहे की तो त्यांनी ताब्यात घेतला. आणि हा किल्ला त्यांच्याकडे गेल्यानंतर मुळात म्हणजे हा किल्ला ओस पडला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष गेलं नाही किंवा तो दुर्लक्षित राहिला इतकी वर्ष. त्यामुळे ब्रिटिशांचं हे आहे की त्यांनी तो घेतला होता ताब्यामध्ये. आता छावा चित्रपट आलाय, छावा चित्रपटाच्या निमित्ताने कुठल्याही कारणाने का होईना पण पुन्हा एकदा किल्ला चर्चेत आलाय. अशा अनेक वास्तू आहेत की ज्या चित्रपटांच्या माध्यमातून चर्चेत आल्या आणि नंतर त्या अगदी प्रसिद्ध पर्यटन स्थळ वगैरे त्यांचं रूपांतर करण्यात आलं. या किल्ल्याच्या बाबतही असं होऊ शकतं का? तिथेही पर्यटनाला तितका वाव मिळू शकतो का? आणि झाल्यास अशासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? होऊ शकतं. म्हणजे आता चित्रपटाच्या अनुषंगाने का होईना पण किल्ला चर्चेत आलाय. इतकी वर्ष किल्ला ओसाड होता किंवा दुर्लक्षित होता. त्यामुळे ऑब्व्हियसली की ना जेव्हा एखादी वास्तू पडीक असते त्यावेळेला बऱ्याचदा तिच्याशी रिलेटेड इतर कथाही असतात. मग त्या भूत भुताटकी वगैरे ह्या कथा असतात आणि त्यामुळे लोक जायला घाबरतात किंवा मग इतर काही निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात. म्हणजे भूत भुताटकी असं नाही पण गैरव्यवहार किंवा इतर गोष्टी तिथे घडतात. पण आता किल्ला परत चर्चेत आलाय तर भारतीय पुरातत्व खातं असेल किंवा राज्याचं पुरातत्व खातं असेल मध्य प्रदेशच्या तर किंवा पर्यटन विभाग आहे त्यांच्या मदतीने या किल्ल्याचा विकास होणं गरजेचं आहे. कारण आताही तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि जर या किल्ल्याचा विकास झाला तर आपल्याला एक होईल की ना किल्ल्याबरोबर समाजाचा सुद्धा विकास होतो, रोजगार उपलब्ध होतो आणि त्याचा हातभार हा समाजाला लागतो. त्यामुळे हेरिटेज, संस्कृती याच्या अनुषंगाने समाजाचा विकास जर होत असेल तर या किल्ल्याचा नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होणं गरजेचं आहे. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात तसं पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातूनही म्हणजे अधोरेखित करू इच्छिते की खरा जो खजिना आहे तो तिथे पुरलेला किंवा तिथे सापडणारा असा नाहीये आणि तो असला तरी त्याच्यावरती आपला मालकी हक्क येणार नाहीये. पण जर तुम्ही तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो खजिना स्वतःला स्वीकारलात तर तो कदाचित कोणी तुमच्याकडून हिरावूनही घेऊ शकणार नाही. धन्यवाद डॉक्टर शमिका, तुम्ही आम्हाला ही माहिती दिलीत. आणि तुम्हालाही जर ही माहिती आवडली असेल आणि अशा प्रकारची विविध विषयांवरील माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला हवे असणारे विषय, आपल्याला पडणारे प्रश्न कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.